देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा वदनी तुझे मंगल नाम अखंड सदोदित प्रेम चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा नामा म्हणे केशिराजा केला नेम चालवे माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा विठ्ठला समचरण सरोज सांद्र नीला बोधाब जगन निहत पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कुंदरम कंज नेत्र सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। महान संत वैराग्यमूर्ती वैकुंठवासी सोपान काका इसातकर काकांच्या 15व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गंगोत्री आश्रम मालेवाडी हरिभक्तिपरायण माऊली महाराज मुडेकर आयोजित भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर
संत शिरोमणी नामदेवरायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठल 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 संत शिरोमणी नामदेवरायांनी या अभंगामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर आपली श्रद्धा प्रकट केलेली आहे. आपली निष्ठा या ठिकाणी प्रकट केलेली आहे. माणूस म्हटलं की त्याची श्रद्धा, निष्ठा, भावना कुठं न कुठं तरी असतेच. वारकरी म्हटलं की त्याची श्रद्धा ठरलेली आहे. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाई तापती, आम्ही रखुमाई तापती, आम्ही रखुमाई तापती. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाई तापती, आम्ही रखुमाई तापती, आम्ही रखुमाई तापती. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाई तापती, एक धरीला चित्ती आम्ही रुखुमाईचा पती. संत शिरोमणी नामदेवरायाची पांडुरंगावर फार श्रद्धा होती. पंढरपूर सोडून कुठं जावं, पंढरपूर सोडून कोणत्या यात्रेला जावं, पंढरपूर सोडून कोणत्या देवाच्या दर्शनाला जावं, अशी कधी महाराजांना मानसिकता सुद्धा व्हायची. नामदेवरायाचं म्हणणं होतं फक्त पंढरपुरातला जो परमात्मा आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त सृष्टीमध्ये मला कुठं जायची गरजच नाही. घरच्याच रांजणात मोती मिळू लागले, समुद्र ढवळायला कशाला जायचं. सर्व सुख मज आहे पांडुरंगी, सर्व सुख मज आहे पांडुरंगी, सर्व सुख आहे पांडुरंगी, सर्व सुख आहे पांडुरंगी. जावे कवन्याला की कवन्या ठाया, जावे कवन्याला की कवन्या ठाया, सर्व सुख मज आहे पांडुरंगी, सर्व सुख मज आहे पांडुरंगी. जावे कवन्याला की कवन्या ठाया, जावे कवन्याला की कवन्या ठाया, सर्व सुख आहे पांडुरंगी, सर्व सुख आहे सर्व सुख मज आहे पांडुरंगी. जावे कवन्या ठाई, जावे कवन्या ठाई, जावे कवन्या लागी कवन्या ठाई. माझ्या पांडुरंग परमात्म्याजवळ जर मला संपूर्णतः गोष्टी, जी प्रसन्नता माझ्या जीवनामध्ये मला अपेक्षित आहे, ती जर माझ्या पांडुरंगाजवळ मला मिळत असेल, मी कशाला कोणीकडे जाऊ. महाराजांना पंढरपूर सोडून कुठं जावं असंच वाटायचं नाही. देवाच्या आग्रह खातर नामदेवरायांनी पंढरपूर सोडले. नामदेवरायांनी ज्या ज्या वेळी पंढरपूर सोडले ना, स्वतःच्या इच्छेनं सोडलंच नाही. कोणाच्या इच्छेनं सोडले? पांडुरंगाच्याच इच्छेनं सोडले. आपल्या औंढ्याला आलते नामदेवराय, स्वतःच्या इच्छेनं आले का? औंढ्याला सुद्धा कोणी पाठवलं? भगवंतांनी पाठवलं. नामदेवरायाला तीर्थयात्रेला पाठवलं. आता तुम्ही आम्ही तीर्थयात्रेला जातो, ज्या देवाला आपण जातो तिथून काही लेटर येते का आपल्याला? काही पत्र येते का या म्हणून बुवा तुम्ही इकडं? नाही येत. आपण जातो.
देवाच्या इच्छेनं तीर्थयात्रा नाही आपण आपल्या इच्छेनं, पण नामदेवरायाची इच्छा, नामदेवरायाची तीर्थयात्रा नामदेवरायाच्या इच्छेनं नाही. नामदेवरायाची तीर्थयात्रा कोणाच्या इच्छेनं? काय नशीब असेल. विठाला 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 विठाला. ज्यावेळी अशी चर्चा सुरू झाली होती की नामदेवरायानं तीर्थयात्रेला जायला पाहिजे, ती चर्चा समोर यायच्या अगोदरच नामदेवराया देवाला जाऊन म्हणली होती, तुमचं चाललंय म्हणले मला पाठवायचं, मी जाणार नाही बरं, कारण मी तुमच्या व्यतिरिक्त कोणत्या देवाच्या अजून पाया पडलेलो, आणि जरी तुम्ही मला आग्रह करून पाठवलं तरी सुद्धा कटेवरी कर नाही जा देवा दे, 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 घे मी दयाचे दर्शन, घे मी दयाचे दर्शन, घे मी दयाचे कटेवरी कर नाही जा देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. विठाला 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 मना वाटते पण ते स्वरात स्वर मिसळत नाही. विठाला विठाला भगवंताजवळ नामदेवरायाची विनंती आहे. मी आजपर्यंत कुठं दर्शनाला गेलो नाही, पण तुमच्या आग्रहाखातर जाईल. आपण जेवढे लोक तीर्थयात्रेला जातो तिथं गेल्यानंतर आपलं ध्येय काय असते? खरं सांगा आता भुजंग दादा, आपण पंढरपुरात एकमेकाला भेटलो तर राम राम झाला तर पाहुणे एकमेकाला काय विचारते? झालं का दर्शन? याच्या व्यतिरिक्त झालं का पेरण्या? विचारतेच का झालं का दर्शन? हेतूच दर्शनाचा आहे. मग नामदेवराय म्हणले तो हेतू आहे ना, तो हेतू मला मनात, माझ्या मनात नाही. ऐसी देव म्हणता लाजे माझे मन, ऐसियासे देव म्हणता लाजे माझे मन, हे दुःख दारुण कोणा हे दुःख दारुण कोणा सांगू कवणा सांगू. इतकी नामदेवरायाची श्रद्धा. पण देवाचं कसं होतं? देवाचं म्हणणं, नामदेवरायाची जी माझ्या प्रति भावना आहे ती भावना नामदेवरायाची व्यापक झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? एकनिष्ठा मान्य आहे, पण ती भावना जर नामदेवरायाची व्यापक झाली नाही तर नामदेवरायाला फक्त मी माझ्या पुरताच नामदेवरायाचा परमार्थ मर्यादित राहील. पण नामदेवरायाचा परमार्थ कसा झाला पाहिजे? वस्तुतः परमार्थाची व्याप्ती नामदेवरायाला कळली नव्हती असं मला म्हणायचं नाही, पण कोणत्याही आईला आपल्या बाळाचं चांगलंच व्हावं वाटते. पण नामदेवरायाची एक इतकी नामदेवरायाची जी लढीवाळ भक्ती होती
त्या भक्तीच्या माध्यमातून नामदेवराय हट्ट करायचे, मी पंढरपूर सोडून जाणार. खरं सांगू का, ही नामदेवरायाची श्रद्धा जशी देवावर होती ना, मला तुमच्याशिवाय करमत नाही, तशी देवाची भावना होती बरं. मला नामदेवाशिवाय करमत, ही श्रद्धा म्हणजे याला एक लई गोड वाक्य बरं का नाना, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल, तेथे तैसे असेल, तेथे तैसे असेल. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल, तेथे तैसे असेल, तेथे तैसे असेल. जया चित्ती तैसा भाव, जया जवळ तैसा देव, जया जवळ तैसा देव, जया जवळ तैसा देव. जया चित्ती तैसा भाव, जया जवळ तैसा देव, जया जवळ तैसा देव, जया जवळ तैसा देव. तुका म्हणे येथे पिसे आणि तेथे तैसे असेल. अजून काय म्हणायचं होतं? जया चित्ती जैसा जया चित्ती जैसा भाव. बरं असू जाऊ, मला तितकं लई कळत नाही. त्याचा अर्थच होता, त्या इंग्रजी वाक्याचा अर्थच होता, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. जितकी तुम्ही देवाची कदर कराल तितका देवही तुमचा बहुमान करतो. विठाला 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 विठाला. भाव तुम्ही जैसा माझ्या तुम्ही जैसा माझ्या ठाई धरा, तैसाच मी करा तुम्हाला. इतकी श्रद्धा नामदेवरायाची पांडुरंगावर, तितकीच देवालय नामदेवरायाची आवड. हे असं परस्पर प्रीतीचं एक नातं नामदेवरायाचं. देवाला सोडून नामदेवरायाने घास खाल्ला नाही. आजपर्यंत बरेच लोक म्हणत आलेत, आम्ही देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय काय करत नाही. एकमेव नामदेवरायात जीव घातल्याशिवाय जेवले नाही. विठाला विठाला विठाला. घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे विठ्ठला. घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे विठ्ठला. काय नामदेवरायाची श्रद्धा असेल, इतकी निष्ठा, एवढी श्रद्धा. देवाला नैवेद्य घेऊन जा म्हणून पाठवले घरून, का जीव घालून या म्हणून पाठवले? काय पाठवले, कशा करता? नैवेद्य दाखवून या. त्यांचं म्हणणं दाखवून या म्हणजे का काय, असं कसं जमल म्हणजे? आपल्यावर जिम्मेदारी आहे, काय करायची? देवाला गेले नामदेवराय, उभे राहिले, एक नाही दोन नाही,
आता जेवतील मग जेवतील, देवाला भूक नसेल, देवाच्या इच्छेनं घेऊ आपण. बराच काळ गेल्यावर नामदेवराय म्हणले, देवा हे कोणाकरता आणलं नाही होत, तुम्ही जर नाही जेवले ना जीव देईन म्हणले मी डोकं आपटून. केशवा माधवा गोविंदा गोपाळा केशवा केशवा माधवा गोविंदा गोपाळा जीव तुबा कृपाळा पांडुरंगा, ऐसी ग्लानी करता विठ्ठल धावला पावला. काय ताकद असेल. विठोबाची मूर्ती थरथरा कापती, विठोबाची मूर्ती थरथरा कापती. विठोबाची मूर्ती विठोबाची मूर्ती थरथर कापे. विठोबाची मूर्ती विठोबाची मूर्ती थरथरा कापली कापली, ज्योती लागली नाम्या नामया सवे. काय 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 प्रेम असेल. धाक नव्हतं बरं, ते प्रेम होतं. धाकानं जेवणं वेगळं आणि प्रेमानं जेवणं वेगळं. काय प्रेम असेल, काय प्रेम असेल. एवढी श्रद्धा, एवढी श्रद्धा. मग एकमेकावर एवढी श्रद्धा असताना देवाला वाटायचं नामदेवराय फक्त पंढरपूरपर्यंत मर्यादित राहू नये. नामदेवरायाचा परमार्थ व्यापक झाला पाहिजे. देवाच्या इच्छेनं. आणि दुसरी गोष्ट, ज्ञानोबरायाच्या इच्छेनं तीर्थयात्रा. स्वतःच्या इच्छेनं तीर्थयात्रा केलीच नाही नामदेवराय. कोणाच्या इच्छेनं? दोघाचं म्हणणं. कोणाकोणाचं म्हणणं आहे? एक ज्ञानोबरायाचं म्हणणं आणि दुसरं पांडुरंगाचं म्हणणं. दोघांच्या म्हणण्या खातर आग्रहापोटी नामदेवरायांनी ठरवली तीर्थयात्रा करायची, पण मन नव्हतं. म्हणजे कर्मत नव्हतं म्हणून नाही बरं का. आपल्या इकडे बी काही काही तसे असतात ना लोक.
आपल्याला घर सोडून करमतच नाही म्हणलं. हो, एक बाई पंढरपूरला निघाली तिचं वेगळं नामदेवरायाचं वेगळं आणि तिच्याकडे नेत नाही तुम्हाला. येशीतून वापस आली होती ती. आवा निघाली पंढरपुरा, आवा निघाली पंढरपुरा, निघाली पंढरपुरा, निघाली पंढरपुरा. यश बाजू येते घरा. आवा निघाली पंढरपुरा, आवा निघाली पंढरपुरा, निघाली पंढरपुरा, आवा निघाली पंढरपुरा. पंढरपुरा, आवा निघाली पंढरपुरा, आवा चालली पंढरपुरा, आवा चालली पंढरपुरा. निघाली म्हणा का चालली म्हणा, अर्थ दोरीचा काय आवाज चालली. चालली का, पण नाही गेली ती. का नाही गेली? तिला घरदार सुटत नव्हतं. त्यातले नामदेवराय होते का? नामदेवरायाचा न जाण्याचा विषय एकच आहे की नामदेवरायाला देव सोडून जावंसं वाटत. ही नामदेवरायाची निष्ठा आहे, ही श्रद्धा आहे. न जाण्या पाठीमागचा उद्देश काय? घर सुटणं, अशातला प्रकार नव्हता. माझ्याशिवाय म्हैस दूधच काढू देत नाही म्हटलं. त्याच्यामुळे एकदा एक आलं नाही पंढरपूरला. गाय दूधच काढू देत नाही म्हटलं. मग तू मेलास तर समजा, मग ती गाय आता दूधच काढू देणार नाही. विठ्ठला हे आपले कारण झाले वारी न करण्याचे. काय आलो असतो म्हणला महाराज, पण यंदा जरा अडचण आहे. म्हणलं कसं काय? डिलिव्हरी आहे म्हणला मिसेसची. आता चोख उभं राहायची डिलिव्हरी होतीच. अडचणीमुळे घरी राहणे पळवाटा झाल्या. त्या काय झाल्या? पळवाटा. तशातल्या काय भाग नव्हता नामदेवरायाचा. परंतु तरी सुद्धा नामदेवराय न जाण्याचं कारण एकच आहे की देव सोडून नामदेवरायाला करमत नव्हतं. परंतु नामदेवरायाची व्याप्ती वाढली पाहिजे, नामदेवरायाला काही शिकायला मिळालं पाहिजे. घरात राहिलं की माणसाला शिक्षणात थोडासा अडचणीचा भाग होतो. ज्याला लेकरं मोठे करायचे त्याला दुनियादारी कळली पाहिजे. लेकरायला लय मोठ्याचे लेकर आहेत पण घरातच, मग त्याला आरे कार्य बोलायचं, आवजावं बोलायचं समजत नाही. पण पैशाच्या त्या संपत्तीच्या त्या अहंकारामध्ये वयानं आपल्या वडिलाच्या वयाच्या नोकर चाकराला ते सुद्धा आदरानं बोलतच नाहीत. कसे बोलतात? आरे कार्य बोलतात. त्याचं कारण काय? त्यांना दुनियादारीच माहित नाही ना, बाहेर काढलंच नाही. ज्याला लेकरं मोठे करायचे त्याला बाहेर काढलं पाहिजे. देवाला सुद्धा स्थापन करताना डायरेक्ट स्थापन करीत नाही, त्याला मिरवून आणतात. काय चाललंय बघ म्हणतात. गावात प्रदक्षिणा घालायचं देवाला कारण एकच आहे. कोणाच्या घरी गरिबी आहे, कोणाच्या घरी अडचण आहे, कोण काय रंजल्या गांजलेले आहेत, बघ बाबा देवान त्याचं भलं कर म्हणून फिरवायचंय. हे फिरविणं जे असते ना गावात, म्हणले दिंडी काढून काढायची एक म्हणला देवाला स्थापन करताना. म्हणलं फक्त तुमच्या अडचणी जाणून घेण्याकरता दिंडी आहे. कोणाला घरकुल पाहिजे याच्या करता आहे. दे बाबा त्या सरपंचाला बुद्धी, याला भेटू दे घरकुल. काय येते? वीर नाही, वीर विठ्ठला पुस्तकी ज्ञान आणि अनुभवी ज्ञान याचा जमीन आसमानचा फरक आहे. आता हे भगवान महाराज ईसातकर हे काय संगीतातले फार काय ह्यांना त्या जागा माहीत नाहीत. हे संगीत अलंकार आहेत हे बबडे काका. पण मन म्हणा भगवान महाराजाच्या मग चाल नाही बाबा, एवढ्या माणसा सांगतो येत नाही मला. मग तेच सांगायला हे अनुभवी ज्ञान आहे. काय अनुभवी? कामाचा काय असतो? गुरु असतो. कामाचा गुरु असतो. आता ती तसंच ते
आवाज ठेवायचा म्हणल्यावर त्याला रियाज लागल ना. आवाज कायमस्वरूपी तसाच ठेवायचा म्हणल्यावर काय लागल? रियाज लागल ना. मग रियाज नसल्यावर आवाज काय होते? भरते. दांड वाहता राहिला ना, गाता गळा आणि वाहता फळक असत. भजन काम कामाचा गुरु असत. आणि म्हणून थोडं बाहेर नामदेवरायाला फिरून आणावं. जग कळलं पाहिजे. माझ्यापुरतंच नामदेवराय लहान नसू नयेत. नामदेवराय मोठे झाले पाहिजे. जगाच्याही काही कामाला आले पाहिजे. म्हणून नामदेवरायाला भगवंताच्या आग्रहापोटी तीर्थयात्रा करावी लागली. नाही तर इच्छा नव्हती. आग्रह केला होता मी जाईल, पण मी कोण्या देवाच्या पाया पडणार? ठरलेला असताना सुद्धा देव म्हणले जा, काय जे व्हायचे ते होईल म्हणले, तिकडे जा. खरं सांगू का, नामदेवरायाचा जीव निघत नव्हता ना पंढरपुरातून, तसा नामदेवरायाचा जसा पाय ओढत नव्हता तसा देवाचा सुद्धा नामदेवरायाच्या बाबतीत विचार होता. नामदेवरायाला सुद्धा वाटायचं, देवाला सुद्धा वाटायचं नामदेवान जाऊ नये. काय परस्पर प्रीती असेल, काय स्नेह, काय लगाव, काय श्रद्धा असेल. एवढी श्रद्धा, एवढी निष्ठा, एवढी श्रद्धा. आणि मग देवानं पाठवत असताना ज्ञानोबारायाला जवळ बोलून घेतलं होतं. आणि ज्ञानोबारायाच्या हातात नामदेवरायाचा हात दिल्यावर तिथं वचन घेतलं होतं देवाने. काय वचन घेतलं? मार्गे मागे पुढे साबडे नामा माझे वेडे मार्गी मागे पुढे सांभाळावे. देवाला ज्ञानोबरायाला सांगावं लागलं, माऊली नामदेवराय मी तुमच्या सोबत पाठवतो, पण नामदेवराय कसे काय त्याच्यातले गोडवा आहे बघा ना. आरुषे, साबडे, वेडे, भोळे हे विशेषण कोणाला लावित नाही बरं माणूस. अतिप्रीतीचं लक्षण आहे ते, अतिप्रीतीचं. या स्नेहापोटी ज्ञानोबरायाला नामदेवरायाने असं वचन दिलं होतं की मी नामदेवराय तुमच्या सोबत पाठवत नाही आहे, माझा प्राण तुमच्या सोबत पाठवतोय. विठाला विठाला एवढी श्रद्धा नामदेवरायाची, एवढी निष्ठा देवावर, आणि एवढी निष्ठेनं दोघं एकरूप झालेले. कसं जाऊ वाटेल मला सांगा, कसं जाऊ वाटेल? एखाद्या माणसाची ओळख झाली ना, माणूस त्याला सोडून, आता एखादा माणूस एखादा 3 वर्ष प्रशासकीय अधिकारी नियुक्त झाले की 3 वर्षाला काहीतरी त्यांच्या बदल्या होत्यात. बदली होत असताना काही काही अधिकारी आणि त्यांच्या सहवासातले कर्मचारी रडतात. ती मध्यंतरीत एका SP ची बदली झाली होती, तर त्यांचे जे ॲडिशनल होते तर त्या ॲडिशनलनं बदली झाल्यानंतर त्या SP महोदयाची, जिल्हा पोलीस अधीक्षकाची ती जी निरोपाची रॅली होती ना, त्यांची जी गाडी होती ती पोलीसची गाडी, ती गाडी बिना पेट्रोलची, ते जे ॲडिशनल अधिकारी होते त्या सगळ्यांनी त्यांनी दोरी बांधली त्या कशाला, त्या गाडीला. आणि ते ॲडिशनल जेवढे काही आहेत सगळे ते अधिकारी, ती दोरी ओढत त्यांनी गावाच्या शिवेपर्यंत त्यांना वाटं लावलं. आता अर्थात ती गाडी काही चालू नव्हती अशातला प्रकार नाही. त्यांना दाखवायची होती रिस्पेक्ट, त्यांना दाखवायचा होता आदर, की आम्ही आमच्या या इन्चार्जला, अधिकाऱ्याला किती जीव लावतो, प्रेम आहे. ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानदेव आत्मा माझा.
मया पाहे ज्ञानदेव मीची आहे तो आणि मी नाही तुझा आणि ज्ञानदेव आत्मा माझा. परस्पर या स्नेहापोटी नामदेवराय गेलेही, पण श्रद्धा कशी आवीट होती बघा. श्रद्धा काय निष्ठा होती. चालत 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 जेव्हा ही मुक्काम दर मुक्काम मंडळी गेली ना, एक ठिकाणी असा प्रसंग घडला राजस्थानमध्ये, पाणीच नाही प्यायला. आता पाणी प्यायचं कुठून. एकच विहीर आणि त्याही विहिरीत पाणी कुठं, तळाला. पायऱ्या नको आणि पोहराय नको. शब्द लक्षात आला. पाणी पिण्याकरता आत जाण्याकरता काय नाही, पायऱ्या नाहीत आणि शेंदून पाणी वर घेण्याकरता. मग आता काय करता. ज्ञानोबाराय योगी होते आणि त्या योग सामर्थ्याने ज्ञानोबारायांनी आपलं शरीर हलकं फुलकं केलं आणि पक्षाच्या रूपासारखं जाऊन पाणी पिऊन वर आले. नामदेवराय काय आणू का पाणी तुम्हाला जाऊन. नामदेवराय म्हणले मी देवाच्या जीवावर आलो इकडं, देव मला पाणी पाजवीन ना. आणि नामदेवरायचं पहिल्यापासूनच मी ह्याच्या वंजळीनं पाणी पिणार. मला पाठवलंय कोणी, तो परमात्मा माझ्या पाण्याची व्यवस्था करील ना. तिथंच नामदेवराय म्हणले मी तुमच्या वंजळीनं पाणी पिणार. मला ज्यांनी पाठवलं ना, आता त्यांनी मला इथंच पाणी पाजवावं, नाही तर मी प्राण त्याग कर. तिथंच बसले. आणि नामदेवराय म्हणले मी तुमच्या उजळीनं पाणी पाठवून पिणार नाही. ज्यांनी मला पाठवलंय ना त्यांनी माझी पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे, नाही तर मला पाठवायचं नव्हतं. काय निष्ठा असेल. तिथंच नामदेवरायाने विणा घेतला आणि विणा घेऊन नामदेवरायानं भजन केलं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरि 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 हरि. रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि. रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि. रामकृष्ण हरि जय 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 जय रामकृष्ण हरि. हरि 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 हरि. रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण 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 हरि. हरि 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 हरि. रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण 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 हरि. हरि 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 हरि. रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण 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 हरि. इतकी श्रद्धा, असं म्हणणं आहे इतिहासकाराचं की त्या विहिरीचं पाणी तुडुंबवर भरून आलं. कल्पांती खवळला सिंधू जैसा. कल्पांती खवळला सिंधू जैसा. कल्पांती खवळला सिंधू जैसा. कल्पांती खवळला सिंधू जैसा. गरगरीत उदकी ओसंडीला. कल्पांती खवळला सिंधू जैसा. कल्पांती खवळला गरगरीत कुंभ उदकी ओसंडीला. कल्पांती खवळला सिंधू जैसा. कल्पांती खवळला खवळला.
तव गडगडीत कुंभ उदकी ओसंडीला उदकी ओसंडीला ओसंडीला कल्पांती खवळला शुंधू जैसा. जसा कल्प विठाला विठाला विहिरीमध्ये असा आवाज येऊ लागला म्हणत. आता मी तर नव्हतो तिथं. समुद्राला भरतीन ओठी आल्यावर कशा त्या लाटा येऊन आदळत्यात तसा आवाज झाला आणि ते पाणी वर आलं. ज्ञानोबारायांनी नामदेवरायाची श्रद्धाच तपासली होती, निष्ठाच तपासली होती, खरी का खोटी हे. म्हणले नामदेवराय जी तेव्हा ते पाणी वर आलं, जा पाणी प्या. नाही नाही, त्या पाण्याला म्हणाव इथवर ये, त्या पाण्याला म्हणाव इथं ये. आणि मग त्या पाण्याला तिथपर्यंत यावं लागलं. ही निष्ठा, ही पांडुरंगावरची नामदेवरायाची काय आहे, एक निष्ठा, ही श्रद्धा आहे. ही श्रद्धा द्विगुणित झाली पाहिजे, ती दृढ झाली पाहिजे. या श्रद्धेमध्ये कधीही बाध येता कामा नये अशी नामदेवरायाची श्रद्धा कायम स्वरूपी राहण्याकरता ही श्रद्धा डळमळू नये, ही निष्ठा डळमळू नये, या निष्ठेकरता नामदेवरायाने देवाजवळ संकल्पना केली. कोणती संकल्पना केली? बरोबर आहे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव ही नामदेवरायाची निष्ठा आहे. भावना भंगू नये. मंदिरातली मूर्ती भंगली ना दुसरी स्थापन करता येते, पण त्या मूर्तीवरली भावना भंगली तर दुसरी कशी स्थापन करता? देवावरची माझी भावना भंगू देऊ नका देवा, श्रद्धा कमी होऊ देऊ नका. श्रद्धेवरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि म्हणून नामदेवरायाने आपला भाव देवासमोर व्यक्त केलेला आहे की देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव आणि भाव याच्यात थोडासा अंतर आहे. दृढ भावात आणि भावात अंतर काय आहे? अंतरच आहे ना. किती अंतर आहे? एखादा माणूस जेवायला आला ना, तुम्ही ताट वाढायला ताट म्हणजे जेवायला बसला तर घास घेणार, दोघच नवरा बायको बसलात, घास घेणार तितक्याच गावातलं येऊन टपकलं वा तसलेले असतात साधल्या डावाचे. त्याला चहाचा सुगंध येतय, त्याला गुलाबजामुनचा सुगंध येतय, ते बरोबर टायमाला जात. आणि करता तर केलेला स्वयंपाक किती लोकांचा? दोघाचाच. हे आलं आता याला हाक मारली जेवायला या, तर म्हणावं लागते की प्रोसेस आहे ती, उगं प्रोसिजर म्हणून. कशी हाक मारली? या जेवायला, झालं का जेवण? ते म्हणते का वाढा? झालं का जेवण म्हणलं काय म्हणते माणूस? झालंच म्हणावं लागेल ना. आणि त्यात बाईचा भाऊ आला, स्वयंपाक किती लोकांचा आहे? दोघांचाच. कोण आलं? मेहुणा. काय म्हणलं मग ते? या जेवायला, झालं का जेवण? बापाची ठुये. उठलीच बाई,
बापो म्हणली माझा दादा. ते म्हणलं अगं हे आता वाढले. नाही म्हणले. आणि मग हे बी मेहुणा म्हणजे आता काही लई जवळचं नातं राहते. दाजी काय कमाले काय येळ आलं होतो हे का ताटच वाढली होते. ना मी जेवून आलो. ना तुम्हाला शपथ आहे म्हणलं. ना मी तुम्ही अर्धी का होईना पण पहिल्याला हाक मारली होती. गावातलं होतं ते. आणि या दुसऱ्याला हाक मारली. हाक मारणं सारखंच आहे का? नसल उजळलं तर तयार आहे स्वयंपाक. विठाला सामान्य भाव आणि दृढ भाव याच्यातला फरक असते. उगा आदर नदर आणि अंत करणार. शुद्ध भाव, दृढ भाव. दृढ भाव कशाला म्हणते? दृढ भावाचं प्रमाण म्हणा की एखाद. एक मिनिट. मला वाटलं भगवान महाराज म्हणायलेत काही. शुद्ध जाता भावाला शुद्ध जाता भावाला एवढ्या माणसाला सांगितलं तुमच्या मागे काय म्हणले? एवढ्या माणसाला सांगितलं तुम्ही त्याच्या मागे येत नाही म्हणून. जव हे आकाशवर ब्रह्मघोळ भंगा जाये वडवानळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. या दृढ भावनेचा हा विषय आहे. ज्याची शुद्ध श्रद्धा आहे, शुद्ध भावना आहे, दृढ भावना आहे, ती दृढ भावना कोणत्याही क्षणी डळमळत नाही. नाही तर मग आपलं हे वार बदलला की भावना बदलेल. ते काही लगेच संगत बसू का? सगळं
सोमवारचं वेगळंच आहे, मंगळवारचं वेगळंच आहे, रविवारचं वेगळंच आहे. वारानुसार, सीझननुसार. धोंड्याच्या महिन्यातच काही काही देव यायला गर्दी आहे. तुमच्या इकडे आहे ना दादा, ते कोणता देव आहे जालन्याला? पुरुषोत्तमपुरी काहीतरी. मी नाही गेलो जालन्याला आहे, तुमच्याजवळ आहे. धोंड्याच्या महिन्यातच त्या देवाला अधिक मासात. पुन्हा कोणीच नाही त्या देवाजवळ, कोणीच नाही. सीझननुसार. पण त्या भक्तीमध्ये सातत्य असणं आवश्यक आहे. ते सातत्य टिकावं या हेतून नामदेवरायाचा आग्रह आहे. देवा काही करा, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढभाव ही भावना माझी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकली पाहिजे. कोणत्याही क्षणी ती माझी भावना कमी होऊ देऊ नका, असा आग्रह नामदेवरायाने, असा परमार्थ, अशी प्रार्थना देवाजवळ केलेली आहे. विठाला विठाला शुद्ध श्रद्धा असली पाहिजे. शुद्ध. ती श्रद्धा डळमळू नये. काय श्रद्धा आहे बघा. आपली श्रद्धा फक्त देवावर बी श्रद्धा असली तर आपली थोड्या कालावधीपुरतीच. वारी पुरताच देव आहे काय माणसाचं. वारी संपली काय घेतले. देवावरची श्रद्धा आयुष्यभर तशीच राहिली होती शबरीची. किती दिवस जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे जब रघुराई तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, पावन होगा. काय म्हणायचे का? रामायणावाल्याला पाहिजे हो. शबरी म्हणजे रामायणाकडे. विठ्ठला विठ्ठला काय श्रद्धा असेल. श्रद्धेला वय नाही हो. श्रद्धेला वेळ नाही. निष्ठा ही अवीट आहे. थकावट झालेली शबरी गात्र इतके एवढी थकावट. आयुष्याच्या काही घटका शिल्लक राहिलेल्या शबरीच्या. आणि तशा वेळेला भगवंताचं आगमन झालं. ज्यावेळी देव गेलेत ना, तिला माहिती नव्हतं देव आले. देवाला म्हणावं लागलं की शबरी मी आलोय. कोण आहेत गड्या म्हणली. तुम्ही मला काही दिसना, डोळ्याला झापड पडली. भगवंताला परिचय द्यावा लागला की मी दशरथी राम आहे. राम म्हणल्यानंतर जीव ओळून टाकायची तयारी आहे शबरीची. याचं नाव श्रद्धा. याचं नाव निष्ठा. ही निष्ठा नामदेवरायानं अभ्यासली असल्या कारणाने नामदेवरायाचं म्हणणं आहे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव विठोबा रखुमाई. टाळे 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 चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगळ नाम, अखंड सदोदित प्रेम, अखंड हृदयी अखंडित प्रेम. माझी श्रद्धा कमी होऊ देऊ नका. माझ्या मुखाला नामस्मरण आलं पाहिजे. आणि हे कसन किती दिवस नामा म्हणे केशराजा, केला नेम चालवे माझा, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा पुंडलिक वरदा हरी कृष्ण हरे कृष्ण हरी